नमस्कार, मी अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. लग्नाच्या पंक्तीतील वांगी बटाट्याची रस्सा भाजी मी आज तुम्हाला बनवून दाखवते. खूप अशी सोपी रेसिपी आहे आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी. एकदम टेस्टी आणि आपल्या मराठी माणसाचं प्रेम म्हणजे वांगी बटाट्याची भाजी. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. इथे मी 3 ते 4 असे मिडियम आकाराचे वांगी घेतलेत, ताजे फ्रेश. त्यांचे काटे काढून घेतलेत. आता त्यांच्या आपण फोडी करून घेणार आहोत. आपल्या आवडीनुसारच आपण त्यांच्या अशा फोडी करून घ्यायच्यात. मोठा ठेवला तरी चालतील. आता मस्त कट करून पाण्यामध्ये टाकूया. तिथे 2 मिडियम आकाराचे बटाटे घेतलेत. बटाटे आपण सालेसकट घेणार आहोत. त्याने भाजीला खूप अशी छानच चव येते. मस्त आता आपण भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत. इथे तेल मस्त गरम झाले, त्यामध्ये टाकूयात जिरा, मोहरी, तेजपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट आणि छान असं मस्त परतून घेऊयात. अद्रक लसूणची पेस्ट छान आपण तेलामध्ये अशी परतून घेणार आहोत. मस्त अशी तेलामध्ये परतून झाली. आता इथे 2 मिडियम आकाराचे कांदे असे बारीक कट करून घेतलेत. आता ते फ्राय करून घेणार आहोत आपण लालसर रंगावरती. आपला कांदा पण इथे असा फ्राय झाला आहे. आता त्यामध्ये टाकूयात 1 मिडियम आकाराचं बारीक चिरलेलं टॉमॅटो पण मॅश होईपर्यंत आपल्याला असं परतून घ्यायचे, एकजी होईपर्यंत परतून घ्यायचे. टॉमॅटो विरघळण्यासाठी आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकल्याने टॉमॅटो एकदम असं एकजी होतं आणि विरघळायला अशी झटपट मदत होते. इथे टॉमॅटो पण असं मस्त छान मॅश झाले. आता आपण टाकूयात गरम मसाले, लाल तिखट, एव्हरेस्टचा गरम मसाला, हळद, धना पावडर आणि आपला घरगुती गरम मसाला. आता हे छान मसाले आपण मस्त परतून घेतलेत बघा. इथे टाकणार आहोत आपण हिरवं वाटण, पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, सुकं किसलेलं खोबरं आपण मिक्सरला बारीक करून घेतले. आता ते पण आपण मसाल्यामध्ये असं छान मस्त परतून घेणार आहोत. इथे बघा एकदम असं तेल सुटेपर्यंत छान मस्त परतून झाले. आता आपण टाकूयात त्यामध्ये वांगी बटाट्याच्या केलेल्या फोडी आणि छान असं मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले. आपल्याला खूप छान आणि खूप अशी टेस्टी आपण घरच्या घरीच लग्नाच्या पंक्तीतील भाजी बनवूयात आणि खायला तर इतकी चविष्ट लागते, इतकी अप्रतिम लागते की एकदा केली तर आपण पुन्हा पुन्हा करू अशी भाजी तयार होते. छान आता आपण मसाल्यामध्ये मस्त मिक्स करून घेतले. आता आपण 3 ते 4 मिनिटासाठी असं झाकण ठेवून भाजी अशीच आपण वाफवून घेणार आहोत. इथे 3 ते 4 मिनिट आपण अशीच पाणी न टाकता भाजी आपण वाफवून घेतले. आता आपण त्यामध्ये रस्सा बनवण्यासाठी पाणी टाकणार आहोत. आता टाकूयात शेंगदाण्याचा कूट बारीक केलेला आणि मस्त असं परतून घेऊयात. आता आपण टाकणार आहोत भाजीमध्ये पाणी छान असं कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचे. गरमच पाणी टाकायचे, त्याने भाजीला अशी छान चव येते आणि रस्सा पण असा दाटसर आणि एकदम टेस्टी असा होतो. इथे आता मस्त पाणी आपल्या अंदाजे टाकायचे आपल्या क्वांटिटीवर आणि आता आपण झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट मंद आचेवरती आपण भाजी मस्त अशी शिजून द्यायची. इथे बघा आपली असा वांगा बटाट्याची रस्सा भाजी बनवून तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा. धन्यवाद.